हिंगना विधानसभा क्षेत्र के मतदाता सूची में करीब 19,700 मतदारों के नाम डबल से डाले गए हैं। इन नामों को सूची में से निकाला जाए, इसलिए महाविकास आघाड़ी की ओर से हाईकोर्ट में याचिका दायर की थी, जिस पर आज कोर्ट ने 7 दिनों में कार्यवाही करने के निर्देश प्रशासन को दिए हैं। ऐसी जानकारी राष्ट्रवादी शरद पवार गुट के पूर्व विधायक विजय घोड़मारे ने आज संवाददाता सम्मेलन में दी। विधानसभा चुनाव की घोषणा कभी भी की जा सकती है, इसे ध्यान में रखकर सभी पार्टियां चुनावी कार्यों में जुटी है। ऐसे में बोगस मतदान न हो, इसके लिए महाविकास आघाड़ी ने मोर्चा खोला है। इस बारे में जानकारी देते हुए पूर्व विधायक घोड़मारे ने बताया कि 5 साल पहले हिंगना विधानसभा निर्वाचन क्षेत्र के मतदाता सूची में काफी गड़बड़ियां सामने आई थी। मतदाता सूची में अन्य निर्वाचन क्षेत्र के मतदारों के नाम समाहित थे। हमारे विरोध के बाद नाम हटाए गए, लेकिन आगामी विधानसभा चुनाव के लिए जारी किए गए नए मतदाता सूची में फिर से उन नामों को जोड़ा गया। इसके खिलाफ महाविकास आघाड़ी ने हाईकोर्ट में याचिका दायर की थी। आज उस याचिका पर कोर्ट ने आगामी 7 अक्टूबर तक नाम रद्द करने के बारे में प्रशासन को निर्देश दिए। त्याच्यामध्ये हिंगणघाट मतदारसंघातले वोट होते, काही वर्धेतले होते, काही आर्वीमधले होते। धामणगाव मतदारसंघातले सुद्धा मतदार त्या आपल्या हिंगण्याच्या यादीमध्ये होते। आणखी नागपूर शहरातल्याही 6 मतदारसंघापैकी जवळपास 5 मतदारसंघातले मतदार त्या यादीमध्ये होते। या सर्व मतदार यादीचा आम्ही सर्व लोकांनी त्या ठिकाणी अभ्यास केला आणि त्या ठिकाणी अभ्यास करून हे सर्व वोटर त्या ठिकाणी शोधून काढले। ते वोटर शोधून काढल्याच्या नंतर जवळपास 52,800 एवढे बोगस वोटर मागच्या यादीमध्ये त्या ठिकाणी 5 वर्षाच्या आधी। नंतर 5 वर्ष आमच्या सर्व लोकांनी पाठपुरावा करून याच्यामधले काही वोटर त्या ठिकाणी वगळले आणि आता 2-3 महिन्याच्या आधी पुन्हा आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला, तर आता 19,691 ही डबल नावं असलेले वोटर त्या यादीमध्ये आहे। 19,691 डबल नाव आहे। तसं माझं नाव टाकळघाटमध्ये आहे, तर माझं नाव गुदनीमध्ये सुद्धा आहे। तसं कुंदाताईचं नाव माहूरझरीमध्ये आहे, तर त्यांचं नाव तिकडेच बोखाऱ्यामध्ये पण नाही, असे नाव त्या ठिकाणी आहे। त्याच्यामागचं प्लॅनिंग असं आहे त्या लोकांचं की मी जसा टाकळघाटचा रहिवासी आहे, तर मी नेहमी वोट टाकळघाटमध्ये करतो। कुंदाताई आता माहूरझरीचा रहिवासी आहे, बुढारेताई सावंगीचा रहिवासी आहे, गुड्डू भैया रायपूरचे रहिवासी आहे, जगताप साहेब वाराडोंगरीचे रहिवासी आहे। तर आम्हाला माहीत आहे की आमचे वोट याच यादीमध्ये आहे, परंतु आम्हाला माहीत नसताना, लोकांना माहीत नसताना त्याचं वोट दुसऱ्या गावाच्या यादीमध्ये सुद्धा टाकण्याचं काम त्या ठिकाणी झालं। तर संजय जगताप साहेबाचं नाव जर वाराडोंगरीमध्ये आहे, तर यांचं नाव त्या टाकळघाटच्या परिसरामध्ये सावंगी आसोल्यामध्ये टाकून दिलं, तर यांना माहीतच नाही। आणखी ज्या दिवशी ते व्होटिंग आहे त्या दिवशी, व्होटिंगच्या दिवशी संजय जगताप साहेब तर वाराडोंगरीमध्येच वोट करत, त्यांना दुसरी यादी पाहण्याचा काही विषयच येत नाही। यांच्या नावावरती कुठंतरी दुसऱ्याने येऊन तिथं बोगस वोट करायचं, आणखी आपल्या बाजूनं व्होटिंग करून त्या ठिकाणी निवडून येण्याचं काम काही उमेदवार त्या ठिकाणी करतात, काही पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी करतात। आणि म्हणून याच्यामध्ये ही नावं वगळल्या गेली पाहिजे, याच्याकरता आम्ही रिसर कलेक्टरकडे त्या दिवशी डेप्युटेशन दिलं। आपण सर्व लोकांनी त्याची न्यूज मोठ्या प्रमाणात दिली, पेपरला पण ती बातमी आलेली होती। त्याच्यानंतर हे नाव वगळण्याकरता 7 नंबरचा जो नमुना फॉर्म भरावा लागतो तो सुद्धा आम्ही भरला। आणखी हे नावं वगळण्याकरता प्रशासनाला विनंती आम्ही त्या ठिकाणी केली। प्रशासनाची स्पीड अत्यंत कमी होती आणि म्हणून वाठोरे साहेब असो, डहाट साहेब असो, यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन त्या ठिकाणी दाखल केली आणि त्या पिटिशनच्या माध्यमातून भारती डांगरे मॅडम, आणखी मंत्री साहेब यांच्या बेंचखाली तो निकाल लागला आणि त्यांनी येत्या 7 तारखेपर्यंत ही नावं वगळण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी असे निर्देश प्रशासनाला त्या ठिकाणी दिले। त्याची ऑर्डरची कॉपीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी डबल नावं त्या यादीमध्ये आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिटिंग त्या ठिकाणी केलं जातं, ती नावं वगळण्याचं काम प्रशासनाला त्या ठिकाणी करावं लागेल आणि नक्कीच 9-9.5 मतं त्या ठिकाणी कमी होतील। आणि म्हणून ही बातमी आपल्या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करून याला प्रसिद्धी जर आपण त्या ठिकाणी दिली, तर असं अवैध व्होटिंग ज्या मतदारसंघामध्ये आहे तिथलं व्होटिंग कमी होण्याकरता आपलीसुद्धा मदत त्या ठिकाणी होईल आणि म्हणून ही बातमी आपण प्रसिद्ध करावी विनंती आजच्या पत्रकार परिषदेच्या
निमित्तानं आपण सर्व लोकांना या ठिकाणी करतो. आम्ही जबाबदारी निश्चित करण्यासाठी नाही टाकलेली पिटिशन, त्यांच्या नावं रद्द करण्यासाठी टाकलेली आहे. आता जबाबदारी निश्चित करणं हे तिथलं प्रशासकीय काम आहे. त्या कलेक्टर लेवलवरती ते होईल. आम्ही फक्त डायरेक्शन घेऊ शकतो हायकोर्टातून की हे वगळा. नाही अंमलबजावणी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 7 दिवसाचा वेळ दिलेला आहे. त्यांनी असं घरानं म्हणलं आपलं की एवढे 10,000 लोकांचं ऑब्जेक्शन साहेबांनी घेतलं आहे आणि वेळ त्यांच्याकडे कमी आहे. विद्यमान कोर्टाने त्यांचे पण म्हणणं ऐकून घेतलं आणि ही परिस्थिती लक्षात घेतली की त्यांच्याकडे वेळ कमी आहे, तर जास्तीत जास्त त्याच्यामधून ते नाव काढण्याचा प्रयत्न करतील. कारण प्रोसेस अशी आहे की फॉर्म नंबर 7मध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन रजिस्टर करायचं आहे. ते फॉर्म ज्याच्याविरुद्ध तुम्ही ऑब्जेक्शन रजिस्टर करता त्या पुरुषाला, त्या मतदाराला तिथे बोलवलं जातं, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर मग निर्णय होतो त्याचं नाव वगळायचं की नाही वगळायचं. ही तिथे लांब प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियामध्ये त्यांनी नोटिसेस इश्यू केल्या असं त्यांनी विधान केलं आणि आम्ही आमची कारवाई करून राहिलो आहे. आम्ही थांबलेलो नाही. आमचा आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा त्यांचं काम चालू आहे असं त्यांनी विधान केल्यामुळे 7 तारखेपर्यंत नोटीस न काढता यामध्ये किती त्यांची प्रगती झालेली आहे याच्यासाठी 7 तारखेला प्रकरण ठेवलेलं आहे. अजून याचा निकाल लागलेला नाही. महान्यूज 7 की ब्यूरो रिपोर्ट. खुद को रखे चुस्त दुरुस्त, फिट एंड फाइन एरॉन फिटनेस स्टूडियो के साथ नागपुर शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो, जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है. एरॉन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक 40 अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट्स उपलब्ध. आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कर्व में लाइए. एरॉन फिटनेस स्टूडियो सुबह 6:30 बजे से रात 11 बजे तक ओपन रहता है. हमारा एड्रेस है प्लॉट नंबर 231 पिसाड़ लेआउट नियर महाराष्ट्र स्कूल, जरीपटका, नागपुर. हमें संपर्क करें 7219889175 पर.